तालुक्यातील करजगी इथं अत्यंत धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। एका 4 वर्षाच्या चिमुकलीची निर्घुणपणे हत्या करून शरीराचे 4 तुकडे करून एका पोत्यात घालून ते घरातील पेटीत ठेवले असल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे। आज सकाळपासून मुलगी बेपत्ता होती। तिचा शोध करत असताना शेजारच्या इस्मावर संशय आल्यानं त्यांनी त्याच्या घराची झडती घेतली असता घरातील पेटीत शरीराचे तुकडे केलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला। संशयित म्हणून एका 35 वर्षीय युवकाला ताब्यात घेतलंय, तर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वान पथक दाखल झाले। ही घटना त्या तरुणानं नेमक्या कोणत्या कारणातून केली याचा तपास उमदी पोलीस करत आहेत। सदरच्या घटनेनं जत तालुका हादरलाय। याबाबत जत तालुक्यातील करजगी इथं 4 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केला असल्याची घटना घडली असल्याची चर्चा सुरू असून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उप अधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी एपीआय संदीप कांबळे यांनी संशयितास ताब्यात घेतलाय। सर, आज जत तालुक्यामध्ये करजगी गावामध्ये जी घटना घडली त्या ठिकाणी तुम्ही भेट झाला, काय तुम्हाला त्यात आढळून आले, काय नेमकं परिस्थिती आहे त्याची? आज करजगी तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे। याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले। त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता त्या मुलीची डेड बॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं। त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करण्याकामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करू। या ठिकाणी या गंभीर गुन्ह्याची घटना जी घडली त्यानुसार खून झाल्याचं जर दिसून येते त्यानुसार आम्ही घरच्यांची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू। पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि अधिकचे पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपपत्र माननीय कोर्टासमोर ठेवू। सर, आता सध्याला असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे की पोरीवर बलात्कार झाला हे झाला आहे, म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण व्हायला आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा याकडे कसं बघणार? आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की याच्यामध्ये घटनास्थळावर आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही खुनाची घटना आहे एवढं तर आम्हाला दिसतंय। डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात, पोस्टमॉर्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिकच्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरवू। जनतेला काय आव्हान करणार, म्हणजे गरजे गावातली जी जनता आहे त्यांना काय शासन पोलिसांकडे? या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे। माझ्या सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, आम्हाला तपास करू द्या कामी आणि याच्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे। आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबानं तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू।